उद्या निवडणुका आणि आज त्या पुढे ढकलल्या जात आहेत हे चुकीचं आहे असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलंय। निवडणूक आयोगानं कायद्याचा चुकीचा अर्थ लावल्याचं सुद्धा फडणवीसांनी म्हटलंय। निवडणुका रद्द करणं अत्यंत चुकीचं आहे असंही मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय। प्रामाणिकपणे सगळ्या गोष्टी करणाऱ्यांवर हा अन्याय अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावलेला आहे। या निवडणुका रद्द करणं हे अत्यंत चुकीचं आहे। अशा पद्धतीने तर प्रत्येक वेळी कोणीही कोर्टात जाईल आणि मग निवडणूक पोस्टपोन होईल असं कधीच आजपर्यंत झालेलं नाही। कुठला कायदा निवडणूक आयोग काढताय, कुठला कोणाचा सल्ला निवडणूक आयोग घेताय याची मला कल्पना नाही। पण मी जो कायदा मी बघितलेला आहे, जेवढा माझा कायद्याचा अभ्यास आहे, मी अनेक वकिलांशी देखील बोललो, त्या सगळ्यांचं मत आहे की अशा पद्धतीनं या निवडणुका एखादा व्यक्ती कोर्टात गेलाय म्हणून पुढे ढकलता येत नाही। आता पुन्हा म्हणजे हा त्या कॅन्डिडेट्सवर किती अन्याय, ज्यांनी प्रामाणिकपणे सगळ्या गोष्टी केल्या आणि आता उद्या निवडणूक आहे आज तुम्ही पोस्टपोन करून टाकता। त्यांचे श्रम, त्यांची मेहनत या सगळ्या गोष्टी गेल्या वाया। आता 15-15, 20-20 दिवस पुन्हा त्यांनी प्रचार करायचा, हे मला असं वाटतं अतिशय चुकीचं आहे। आणि या संदर्भात निश्चितपणे आता तर निवडणूक होऊन जाईल, पण आम्ही या संदर्भातलं एक रिप्रेझेंटेशन निवडणूक आयोगाला निश्चितपणे देऊ की अशा पद्धतीने या निवडणुका पोस्टपोन करणं चुकीचं पण नगर विकास विभागानं पण याचा चुकीचा अर्थ लावला नाही का? मग आता नगर विकास विभागाचा याच्यात संबंधच नाहीये। निवडणूक आयोगानं कायद्याचा चुकीचा अर्थ लावला। उद्या निवडणुका आणि आज पुढे ढकलल्या ही चूक असं फडणवीसांनी म्हटलंय। निवडणुका रद्द करणं अत्यंत चुकीचं। अशा पद्धतीनं प्रत्येक जण कोर्टात जाईल आणि मग निवडणूक पुढे ढकलत असेल, आजपर्यंत असं कधीच झालं नाही। कुठला कायदा निवडणूक आयोग काढतोय ते मला माहिती नाही। माझ्या अभ्यासानुसार निवडणुका पुढे ढकलता येत नाही। या ठिकाणी निवडणूक पुढे ढकलणं अत्यंत चुकीचं आहे। प्रामाणिकपणे सगळ्या गोष्टी करणाऱ्या उमेदवारावर हा अन्याय आहे। उद्या निवडणुका आणि आज निवडणुका पुढे ढकलता हे खूप चुकीचं आहे। अनेक उमेदवारांची प्रचाराची मेहनत वाया गेली। माझ्याकडे नगरविकास खातं आहे असं एक मंत्री म्हणतो, हे निवडणूक आयोग फडणवीसांना कळत नाही। त्यांच्याकडून खातं काढून घ्यायला पाहिजे होतं असंही संजय राऊत यांनी म्हटलंय। नगरविकास खात्याचा यामध्ये संबंध नाही असं यावर फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली। आयोगानं निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलाय, त्यात नगरविकास खात्याचा संबंध नाही असं फडणवीसांनी म्हटलंय। च्या ताकदीवर निवडणुका जिंकणं म्हणजे लोकशाही नाही। एक मंत्री म्हणतो आमच्याकडे नगरविकास खातं आणि भरपूर पैसा, याचा अर्थ निवडणूक आयोगाला कळत नाही, फडणवीसांना कळत नाही। तुमच्या खात्यातला एक मंत्री नगरविकास खातं आमच्याकडे आहे, त्यावेळेला आम्हाला पैशाची चिंता नाही असं जेव्हा सांगतो, तेव्हा ताबडतोब त्या मंत्र्याला बरखास्त केलं पाहिजे आणि नगरविकास खातं ज्याच्याकडे आहे त्याच्याकडून ते काढून घेतलं पाहिजे, तर तुम्ही राज्याचं नेतृत्व करता असं आम्ही मानतो। देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं अपेक्षा होती, पण ते त्याला अपयश त्यांचं आलेलं आहे। पण नगर विकास विभागानं पण याचा चुकीचा अर्थ लावला नाही का? मग आता नगर विकास विभागाचा याच्यात संबंधच नाहीये। याच्यामध्ये संबंध हा फक्त या ठिकाणी इलेक्शन कमिशनचा आहे। इलेक्शन कमिशन पूर्णपणे स्वायत्त आहे। इलेक्शन कमिशनला काल अनेक रिप्रेझेंटेशन्स गेले, कलेक्टर्सची व्हीसी देखील झाली, अनेक कलेक्टर्सने देखील आपलं मत मांडलं, पण आता जो काही निर्णय त्यांनी घेतलाय, शेवटी मी एकदा सांगितलं त्यांनी घेतलेला निर्णय आहे, त्यामुळे आता तो निर्णय तर मान्य करावा लागेल। पण माझं मत आहे की निर्णय तर शहाजी बापूंच्या कार्यालयात एलसीबी आणि निवडणूक आयोगाकडून तपासणी करण्यात आली। एलसीबी पथक आणि निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाकडून तपासणी करण्यात आली। तर सांगोल्यात भाजप आणि शेकापच्या प्रचार कार्यालयाचीही तपासणी करण्यात आलेली आहे। सांगोल्याचे आमदार आहेत बाबासाहेब देशमुख, त्यांच्याही प्रचार कार्यालयाची तपासणी करण्यात आली आहे। तर सांगोल्यातली ही दोन दृश्य, एकीकडे शहाजी बापू पाटील त्यांच्या कार्यालयातही एलसीबी आणि भरारी पथकानं तपासणी केली, त्याच वेळेला व्हिडिओ रेकॉर्डिंगही करण्यात आलं। तर भाजप आणि शेकापच्या प्रचार कार्यालयाची तपासणी सुद्धा एलसीबी आणि निवडणूक आयोगाच्या भरारी पथकानं केलेली आहे।
की तुमच्या भावना रडत बसू नको. हॅलो, काय काय जात नाही का? बस रडू नको. आले ती पोलीस येतच असते, तुला रडाय काय झालं? शांत हो. ग बस. तर हे बहुतेक पालकमंत्री जयकुमार गोरे आणि माजी आमदार दीपक साळुंके यांनी कटकारस्थान करून सभा संपल्या मला जेरबंद केलं. माझ्याजवळ 10-20 कार्यकर्त्यांच्या घरी दाढी टाकून जेरबंद केलेला आहे. घरातून बाहेर निघू देत नाही, ते अडकून ठेवलेलं आहे. माझ्याच पक्षाचं सरकार असून मी मला अशा अडचणी बरोबर नाही राजकारणात कशासाठी असं करताय? मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, अजितदादा यांना सांगणार आहे, मी दबावाला बळी पडणारा नाही. मी लढणारा माणूस आहे. लढाई खेळणं माझा धर्म आहे. तर शिंदे सेनेचा कोथळा अमित शहाच काढणार असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. तर शहाजी पाटील यांच्यावरील कारवाईची शिंदेंनी दखल घेतल्याचं संजय शिरसाट यांनी म्हटलंय. शहाजी पाटील यांच्यावर झालेली तातडीची कारवाई योग्य नाही असंही संजय शिरसाट यांनी म्हटलंय. शिंदेची शिवसेना जी आहे ते म्हणतात, मुळात शिंदेची शिवसेना म्हणायला मी तयारच नाही पहिल्यापासून. आणि शिंदे सेनेचा कोथळा हे अमित शहाच काढणार आहे. हे माझं वाक्य तुम्ही लिहून ठेवा. शिंदे सेनेचा कोथळा हे दिल्लीचे शहा काढणार आहेत. त्यांची जी काय परंपरा आहे कामाची, त्याने आमचा कोथळा काढण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही त्यातून बाहेर पडलो. पण त्यांच्या स्वभावानुसार आणि त्यांच्या कार्यपद्धतीनुसार शिंदे सेनेचा कोथळा हा दिल्लीतूनच काढण्याचा आहे. शहाजी बापूंनी 2 दिवसापूर्वी जे काही स्टेटमेंट दिलं त्यानंतर झालेली कारवाई यावर शंका घेण्यासारखं निश्चित आहे. याबद्दलचं गांभीर्य समजून एकनाथ शिंदे साहेबांनी त्याची दखल घेतलेली आहे. निश्चित ते वरिष्ठ पातळीवर यावर बोलले असतील, परंतु झालेली तातडीची कारवाई मला वाटतं